तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 वर्ष 7 महिने 11 दिवस अखंडपणे नाशिकच्या गौरी पटांगण गोदावरी तीरावर असंख्य भीमसैनिकांच्या उपस्थितीत काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला। 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करून मानवमुक्तीचा लढा यशस्वी केला। या लढ्याला एकूण 95 वर्षे पूर्ण झाली। या सत्याग्रहाची आठवण म्हणून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून गौरी पटांगण गंगा घाट पंचवटी नाशिक अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी देखील 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत अभिवादन सभेचे आयोजन करून सत्याग्रह दरम्यान अनेक सत्याग्रहींनी आपले बलिदान दिले। या प्रसंगाच्या ऐतिहासिक स्मरण जागृत ठेवून शूर शहीद सत्याग्रहींना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींची ज्योत अखंडपणे चालू ठेवण्यासाठी अभिवादन सभेसाठी आलेल्या सर्व समाजबांधव भगिनींसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अभिवादन समितीचे स्वागत अध्यक्ष किशोर घाटे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी केले आहे। पुत्र अभिवादन समितीच्या वतीनं नाशिक शहरामध्ये 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या अनुषंगाने या 2 मार्च 2025 रोजी 95 वर्षे पूर्ण होत आहे आणि म्हणून या ठिकाणी 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जो लढा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सुरू केला त्या लढ्याला मला वाटतं आज 95 वर्षे पूर्ण होत आहे 2 मार्चला। आणि हे करण्याचं कारणच असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्चला 5 वर्षे 7 महिने आणि 11 दिवस एवढा मोठा लढा लागलेला आहे लढा करण्याला। आणि त्या लढ्यासाठी जे शहीद झाले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील पूर्ण विभागातील सर्व रहिवासी लोक बौद्ध बांधव बहुजन हे सर्व लोक त्या ठिकाणी येत असतात। आमचा विषयच असा आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी घोषणा केली आणि ते घोषणेचं ब्रीफ आपण लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ते काम मला वाटतं आमची सर्व टीम आम्ही सर्वजण म्हणजे आरती जाधवपासनं तर पगारेपासनं तर गायकवाडपासनं तर आमचे काळे साहेबांपर्यंत बाबा चव्हाण असेल गौतम पगारे असतील ही सर्व मंडळी मनापासून अंतःकरणापासून काम करण्याचा प्रयत्न करते। आता प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विचारला होता की या ठिकाणी मला वाटतं मुंबईमध्ये दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरीमध्ये आहे। नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे मोठं केंद्र का उपस्थित राहू नये ही माझी अनेक वर्षापासून खंत होते आणि आम्ही बराच वेळेस पाठपुरावा सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या ठिकाणी शासनाची जागासुद्धा आम्ही प्रयत्न करतो की ती जागा आम्हाला कशी मिळेल आणि जागेचा फायदा येणाऱ्या पिढीला मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी टेक्निकल कॉलेज त्या ठिकाणी मुलीला शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट तयार करायचे त्या मुलगा त्या ठिकाणून डॉक्टर कसा बाहेर पडेल इंजिनियर कसा होईल या सगळ्या गोष्टीचा माझ्या डोक्यामध्ये अनेक वर्षापासून आहे आणि ती मी आत्तापर्यंत 2-3 वेळेस बोलूनही दाखवलेलं आहे। परंतु काय होतं माहिती आहे का सरकार आज आणि उद्या कधी काय होईल त्याचा नेम नसतो म्हणून आम्हाला थोडंसं पाठपुरावा करायला वेळ लागलेला आहे। आणि जर कदाचित हे जर सगळं जर झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपल्याला मोठा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करता येईल मोठा इन्स्टिट्यूट उभा करता येईल मोठं कायद्याचं घर तिथं निर्माण करता येईल मोठं विद्वानांचं घर उभं करता येईल। यासाठी आमचा खूप मोठा प्रयत्न आहे सर्वांचा। पण काही गोष्टीत शासनाकडे आम्ही पाठपुरावा करण्यासाठी कमी पण पडत असेल हे पण मान्य करणं गरजेचं आहे आणि त्या पाठपुरावा करण्यासाठी कमी जर पडत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे करून देण्यासाठी शासन पण आम्हाला मदत करेल आम्हाला त्याची शाश्वती। परंतु त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र जर आलो तर मला वाटतं हा लढा पुढे घेऊन जाऊ आणि तिथं इन्स्टिट्यूट उभी राहील बाबासाहेबांच्या नावाने हे मला चांगलं माहिती आहे। मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना बहुजनांना माझी विनंती आहे 2 मार्च 2025 रोजी
सायंकाळी 5:30 वाजता आपण सर्वांनी या कारा मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना स्वागत अध्यक्ष या नात्याने किशोर घाटे या परिवाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वजण याला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जबाबदारी न्याय